आज आम्ही जे काही वचन घेऊ प्रभू, आजच्या वचनाद्वारे तुझं देवबाप्पा स्पर्श आम्हाला होऊ दे. तुझं सामर्थ्य तुझ्या लेकरांना देवबाप्पा आज कळू दे. देवबाप्पा आम्ही प्रार्थना करतो या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये गौरवला जा. प्रभू हे वचन प्रभू घेत असताना तू आम्हाला कृपा कर. तुमच्या ओठाकंठाला स्पर्श कर. या वचनाद्वारे प्रत्येक जण आशीर्वादित हो दे. सब येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. धन्यवाद येशू. आपण छोटे कोरस गाऊया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. सर ऐकाल देवाची वाणी, कठीण मन तुमचे जाईल बदलूनी. जर ऐकाल देवाची वाणी, कठीण मन तुमचे जाईल बदलूनी. जखमी पाहून पसरून येशू प्रेमाने अजून लावितो. जखमी पाहून पसरून येशू प्रेमाने अजून लावितो. या प्रियानो, या प्रियानो, या जगी मुक्ती मिळणार नाही. जा कुठेही काही लाभ नाही. या जगी मुक्ती मिळणार नाही. जा कुठेही काही लाभ नाही. शांती देईल तुम्हाला येशू, बाहू पसरून साद घालितो. शांती देईल तुम्हाला येशू, बाहू पसरून साद घालितो. या प्रियानो, या प्रियानो, जर ऐकाल देवाची वाणी, कठीण मन तुमचे जाईल बदलूनी. जर ऐकाल देवाची वाणी, कठीण मन तुमचे जाईल बदलूनी. जखमी पाहून पसरून येशू आज तुम्हाला बोलावितो. या प्रियानो, या प्रियानो, या प्रियानो, खरोखर प्रभू येशू, तू या जगावर प्रेम केलेलं आहे आणि तुझी इच्छा आहे की कुणाचा नाश होऊ नये, तर सार्वकाल जीवन सगळ्यांना मिळावं. धन्यवाद, तू आम्हाला त्या सार्वकालिकाच्या जीवनासाठी निवडलं प्रभू. धन्यवाद दे बाप्पा की आम्हाला देवा तुझं सत्य कळालं प्रभू. आम्हाला जीवन कळालं प्रभू. धन्यवाद दे, धन्यवाद दे प्रभू येशूच्या नावात. आमेन. आपण स्तोत्रसंहिता 73 अध्यायामध्ये बघणार आहोत. स्तोत्रसंहिता आणि 73 अध्यायामध्ये बायबलमध्ये असं दिलेलं आहे. 73 आणि पहिलं वचन. स्तोत्रसंहिता 73 अध्याय आणि पहिलं वचन. जे देवाचे निवडलेले आहेत, जे हृदयाचे निर्बळ आहेत, अशांना देव चांगला आहे. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय 73 आणि पहिलं वचन.
73 आणि पहिलं वचन, इस्रायलला म्हणजे जे निवडलेले आहेत त्यांना, किंवा जे विश्वासू आहेत त्यांना, जे हृदयाचे निर्मळ अशांना देव चांगला आहे. दुसरं वचन, मी तर असा झालो होतो की माझे पाय सरकण्याच्या लागास आले होते, माझी पावले घसरण्याच्या बेतात आली होती, कारण मी दुष्टांची भरभराट झालेली पाहिली, तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. प्रेज लॉर्ड. आज या वचनामध्ये आपण बघत आहोत की एक देवाची भक्ती करणारे लोक आणि जे दुष्ट लोक आहेत. आज जगामध्ये आपण बघतोय की जर तुम्ही पाहिलं, जे लोक देवावर कधी विश्वास ठेवत नाही, किंवा जे लोक देवाचं कधी भय मानत नाही, जे लोक दुष्टाईमध्ये जगत आहेत, जे लोक नेहमी इतरांचा नाश करायचा प्रयत्न करत आहे, किंवा भांडणं करतात, किंवा बघा हाणामारी करतात, किंवा एखाद्याचं खून करतात, किंवा बघा आपल्या भल्यासाठी ते वाईट वागतात, दुष्टता करतात. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की अशी लोक जेव्हा तुम्ही पाहता, त्यांची भरभराट झालेली असते, त्यांच्याकडे विपुल पैसा असतो, मोजायला कोणी नसतं त्यांच्याकडे पैसा, किंवा त्यांना इतकी श्रीमंत असतात, किंवा इतकी ती श्रीमंत होतात की त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते, भरभराट होते. मग बऱ्याचदा आपल्याला असं वाटते की अरे, आम्ही देवाचं भय धरून सुद्धा, आम्ही देवावर विश्वास ठेवून सुद्धा आज आमच्याकडे एवढं काही सुख नाहीये, आमची भरभराट होत नाहीये. आज आम्ही बघतो जगामध्ये की दुष्ट लोकांना, जे देवाचं भय धरत नाहीये, जे देवावर विश्वास ठेवत नाहीये, जे मनमानी करत आहेत, जे पाहिजे तसं जगत आहेत, त्या लोकांची भरभराट झालेली आहे. आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटते की आम्हाला देवावर विश्वास ठेवून सुद्धा काही मिळत नाहीये, आम्ही इतके श्रीमंत नाहीये, आमच्याकडे त्यांच्यासारखं सुख नाहीये. आणि मग काय होतं की आम्हाला असं वाटतं ते लोक सुखी आहेत. आम्हाला काय वाटतं, जे विश्वास न ठेवणारे आहेत, जे देवाचं भय न धरणारे आहेत, ते लोक सुखी आहे. म्हणून या ठिकाणी काय बायबलमध्ये दिलेलं आहे की ते स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो, मी विश्वास ठेवतोय देवावर, मी देवाचं भय धरतोय, पण मी दुष्टांची जेव्हा भरभराट झालेली पाहिली, तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. मी म्हणू लागलो, बापरे, काय ते लोक श्रीमंत आहेत, काय त्या लोकांकडे पैसा आहे, काय ते लोक धष्टपुष्ट आहेत, कधी ते आजारी पडत नाहीये, किंवा ते लोक पाहिजे ते घेऊ शकतात, किंवा त्या लोकांकडे सगळं काही आहे. ते लोक किती आशीर्वादित आहेत, जरी त्यांच्याकडे देवाचं भय नाहीये, जरी त्यांना जिवंत देवाची ओळख नाहीये. मग तो म्हटला की मी त्यांचा हेवा करू लागलो. मी काय करू लागलो? हेवा करू लागलो. मी दुष्टांची भरभराट झालेली जेव्हा पाहिली, तेव्हा मी त्यांचा हेवा करू लागलो. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की त्यावेळेस माझा पाय घसरायला लागला. माझा पाय कशासाठी घसरायला, कशामुळे घसरायला लागला? दुष्टांची भरभराट बघून. आज वचनाद्वारे आज आम्हाला एक गोष्ट शिकायची आहे की वाईट करूनच आमचा पाय घसरणार नाही, पण दुष्टांची भरभराट बघून सुद्धा जेव्हा आम्ही हेवा करू की प्रभू म्हणू, आम्ही म्हणू की प्रभू ते लोक किती श्रीमंत आहेत, किती त्यांच्याकडे पैसा आहे, काय मोठी मोठी घरं त्यांना आहेत, त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाहीये, आणि किती ऐशो आराममध्ये ते राहत आहेत. आम्ही देवाचं भय धरून, देवाच्या मार्गात चालून, आम्ही विश्वास करून कमी आमच्याकडे एवढं काही नाहीये, पण आम्हाला हेवा करायचा नाही, आम्हाला हेवा करायचा नाहीये, कारण आमचा देवच आमचा आशीर्वाद आहे. आमेन. विपुल गोष्टींमध्ये जीवन नाहीये, बायबलमध्ये दिले, पण आमच्या ख्रिस्तामध्ये जीवन आहे, आमेन. सार्वकालिकाचं जीवन आहे. म्हणून बायबल काय दिलेलं आहे का दुष्टाबद्दल अजून देव काय सांगत आहे? 4थं वचन, त्यांच्या मरणात वेदना नाही, त्यांची शक्ती दृढ असते. आम्हाला कधी कधी खूप त्रास होतो, आम्ही आजारी पडतो,
आम्हाला काहीतरी त्रासातून दुःखातून जावं लागतं, संकटातून जावं लागतं. पण जे दुष्ट आहेत, देवाचं भय न धरणारे आहेत, बायबलमध्ये दिलंय त्यांच्या मरणात वेदना नसतात, त्यांची शक्ती पण दृढ असते. ताकदवान असतात ते लोक, दष्टपुष्ट असतात ते लोक. एवढा गर्व त्यांना चढलेला असतो. बघा पुढं काय दिलेलं आहे. इतर मनुष्यासारखे ते कष्टात नसतात, इतर मनुष्याप्रमाणे ते पिडले जात नसतात, यामुळं गर्व त्यांना वेढलेला असतो आणि जुलूम वस्त्राप्रमाणे त्यांना आच्छी देतो. बघा त्यांच्यामध्ये किती गर्व असतो, किती ते स्वतःला हे समजतात, आम्ही काहीतरी विशेष आहोत, आमच्याकडे ताकद आहे, आम्ही काहीही करू शकतो, कोण आमचं काय वाकडं करेल. आणि मग ते जेव्हा ज्या वेळेस एखादा व्यक्ती गरीब असतो किंवा एखादा देवाचा भय धरणारा असतो किंवा देवाचा विश्वासणारा असतो, जो नम्र हृदयाचा असतो, त्यांच्यावर तो प्रबळ होतो. गर्विष्ठ माणूस, दुष्ट मनुष्य, बायबल ते सांगत आहे बघा ना आपल्याला, की दुष्ट मनुष्याला गर्व वेढलेला असतो आणि त्याचं जुलूम वस्त्राप्रमाणे त्यांना आच्छादितो. ते अन्याय करणारे असतात, ते दुसऱ्यांच्या घरांची बर्बादी करणारे असतात, ते खून करणारे असतात, लोकांना ते उद्ध्वस्त करणारे असतात. त्यांच्यामध्ये प्रेम नसतं, त्यांच्यामध्ये देवाचं भय नसतं, ते देवाच्या मार्गावर नसतात. दुष्ट कशा प्रकारे असतो बघा, बायबल सांगतं 7वं वचन, पुष्टतेने त्यांचे डोळे वर येतात, हृदय इच्छा करील त्याहून अधिक त्यांच्या जवळ आहे. बायबलच सांगतं त्यांचं हृदय जे काही मागतं त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त आहे. पण पुढे बघा बायबल काय सांगतं, ते थट्टा करतात, दुष्टांनी जाच करण्याविषयी बोलतात, चढेलपणाने बोलतात. ते लोक बघा लोकांना धमकावतात, ते लोकांना गोरगरिबांना त्यांना खाली पाडतात, हो की नाही. असं कितीतरी अन्याय जगामध्ये ते लोक करत आहेत, चुकीचे वागत आहेत. बघा बायबल सांगतं आणि 9, त्यांनी आपले तोंड आकाशात ठेवले आहे, त्यांची जीभ पृथ्वीवर फिरते, त्यामुळे त्यांचे लोक इकडे परत येतात, प्याल्यातले भरलेले पाणी मिसळून पितात. 11, आणि ते म्हणतात देव कसा जाणतो, परस्पराच्या ठाई काय ज्ञान आहे. ते म्हणतात आम्हाला कोणी पाहत नाही, कोण परमेश्वर, आम्हाला काही त्याच्याशी काही गरज नाही, घेणं देणं नाहीये. त्या देवाच्या ठाई ज्ञान आहे का. आज आमच्याकडे आमचा पैसाच आमचा देव आहे, आमचं धन आमचं देव आहे, आमची ताकद आमची धन आहे, आमची बुद्धी आमचा देव आहे. आम्ही जे काही करू आम्ही सगळं काही मिळू शकतो, जे काही आम्हाला जे पाहिजे ते आम्ही सगळं काही प्राप्त करू शकतो. हे दुष्ट लोक जगामध्ये आहेत आणि देव त्यांची आम्हाला जाणीव पण करून देत आहे की दुष्ट लोक कसे आहेत. ते भरभराट पावत आहेत, त्यांची शक्ती पण दृढ आहे, ते अन्याय करतात, जात जुलूम करतात, त्यांचे वस्त्राने त्यांनी आच्छा दिले, जुलूम त्यांना वस्त्राने आच्छा दिलेले आहे, गर्व त्यांना वेढलेला आहे, त्यांच्या मरणामध्ये भय नाहीये, ते देवाला ओळखत नाहीये. देवाच्या ठाई काय ज्ञान आहे असं ते म्हणत आहे. पण बायबलमध्ये दिले पुढं बघा काय झालंय. 12 वचन, दुष्ट ते हेच आहे, सर्वदा स्वस्त असून आपले धन वाढवतात. ते एकच बघतात का आमचं धन कसं वाढेल. रात्रंदिवस ते लोक एकच गोष्टीच्या मागे लागतात, ते म्हणजे काय, धनाच्या मागे. खचित मी आपलं हृदय उगीच स्वच्छ केले आणि निर्दोषतेमध्ये आपले हात उगीच धुतले आहे. सारा दिवस मी पिडला जातो, रोज सकाळी मला शिक्षा होत आहे. आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनात अशा गोष्टी घडत आहेत. काय घडत आहे की जरी त्यांचं हृदय त्यांनी स्वच्छ केलेलं आहे, जरी त्याने आपले हात निर्दोष केलेले आहेत देवाकडून, तरी ते पिडले जात आहे. निर्दोष काय होत आहे, दुष्टाकडून ते पिडले जात आहे. सैतान दुष्टाला कधीही पिडणार नाही, कारण ते त्याचंच लेकरू आहे. कोणी पण आपल्या लेकरावर प्रेम करत. बघा बायबलमध्ये दिलेला आहे
काय संपूर्ण जग जे आहे हे दुष्टाच्या स्वाधीन आहे. म्हणून प्रभू येशू काय म्हटलंय का वेळेस का मी जातो पण ह्या जगामध्ये सैतान राज्य करणार आहे. प्रभू म्हटला की जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही प्रकाशात चाला. संपूर्ण अंधार पृथ्वीला झाकणार आहे. आज का दुष्टता वाढत आहे? कारण सैतान त्यांचा बाप आहे. सैतान त्यांचा कोण आहे? आणि तो लोकांना नाशाकडे उडत आहे. पण लोक आज दुष्टतेमध्ये त्यांना आनंद वाटत आहे. अन्याय करायला त्यांना आनंद वाटत आहे. ते आपले धन वाढवत आहे. ते जगामध्ये आम्हाला कशा प्रकारचं सुख मिळेल त्या सुखाच्या ते मागे लागलेले आहेत. पण बायबल सांगतं जे देवाचे भय धरणारे आहेत, ज्याने आपलं हृदय स्वच्छ केलेलं आहे, निर्दोषामध्ये आपले हात धुतले आहे, ते सारा दिवस पिडले जात आहेत. कारण सैतान त्यांच्या मागे लागतोय. सोड देवाला, विश्वास करायला सोडून दे, देवाच्या इच्छाप्रमाणे करायला सोडून दे, सार्वकालिक जीवन सोडून दे. पण देवाला धन्यवाद. पुढे बघा देव काय म्हणत आहे. 15 वचन, जर मी म्हणालो असतो की असे मी बोलेन तर पहा तुझ्या लेकरांच्या पिढीशी कपटाने वागलो असतो. आणि हे मी कसे जाणावे असा मी विचार केला तेव्हा मला फार अवघड वाटे. मी देवाच्या पवित्र स्थानात जाईपर्यंत त्यांच्या शेवटाविषयी मी विचार करीपर्यंत मला हे अवघड वाटे. जेव्हा मी देवाच्या पवित्र स्थानामध्ये गेलो तेव्हा मला कळालं की दुष्टाचं सत्य काय आहे. दुष्टाच्या ठाई त्याच्या मरणात वेदना नाहीये. दुष्ट दष्टपुष्ट आहे. मी सगळं त्या दुष्टाकडे पाहिलं आणि मी हेवा करू लागलो. पण जेव्हा मला देवाच्या पायाजवळ मी गेलो, मी पवित्र स्थानामध्ये गेलो, मला सत्य कळालं. तोपर्यंत मला असं वाटत होतं अरे हे दुष्ट किती आशीर्वादित आहे, हे किती खुश आहेत, ही लोक किती आनंदित आहेत. पण बायबलमध्ये दिलंय, तो म्हणतो मी पवित्र स्थानात जाईपर्यंत त्यांच्या शेवटाविषयी मी विचार करीपर्यंत मला अवघड वाटे. 18 वचन, खच्चित तू त्यांना निसरड्या जाग्यामध्ये ठेवतो, त्यांना तू खाली नाशात पाडतोस. पण दुष्टांची जागा कुठं आहे? नाशामध्ये, खाली आहे. आणि बायबल काय दिलंय, क्षणात त्यांची कशी ओसाडी होईल हे ते भयांनी अगदीच नष्ट होतात. जरी ते या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याच्या दिवसामध्ये जरी त्यांनी धन वाढवले, जरी त्यांनी अन्याय केला, जरी जात जुलमाने त्यांना आच्छादनले किंवा जरीही गर्वाने त्यांना वेढले, तरी बायबल सांगतं की त्यांच्या आयुष्याचे दिवस जरी 100 वर्ष असले तरीही ते खोल नाशात जातील, खाचेत जातील. कुठं जातील बघा, पुढे दिलंय, त्यांची ओसाडी क्षणात त्यांची कशी ओसाडी झाली आहे, ते भयाने अगदीच नष्ट होतात. कोणी जागा झाल्यावर जसे स्वप्न तुच्छ मानतो तसे हे प्रभू तू जागा होशील तेव्हा त्यांचं रूप तुच्छ मानशील. कारण माझे हृदय दुःखित होते आणि मी आपल्या अंतर्यामात खचलो होतो. तेव्हा मी पशुशील अज्ञानी होतो आणि मी तुझ्या पुढे एखादा पशुसारखा होतो. 23, तरी मी नेहमी तुझ्यापाशी आहे, तू माझा उजवा हात धरला आहे. तू आपल्या बोधाने मला वाट दाखवत नेशील, त्यानंतर तू मला गौरवात नेशील. प्रेज लॉर्ड. बघा, मी जरी दुःखी होतो, जरी मी पेडलेला होतो, पण मी तुझ्यापाशी होतो. तू माझा उजवा हात धरला आहे, तू आपल्या बोधाने मला वाट दाखवीत नेशील आणि त्यानंतर तू मला गौरवात नेशील. म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे माहिती का, आमचे जे दिवस देवाजवळचे आहेत किंवा जे गौरव आम्हाला प्रकट होणार आहे, आताच्या काळातलं दुःख त्याच्या पुढं काहीच नाही असं दिलेलं आहे. आपण हे वचन असंच ठेवूया. रोमकरास पत्रामध्ये आपण जाणार आहोत. आमच्यासाठी जे जीवन प्रकट होणार आहे, जे गौरव प्रकट होणार आहे, आत्ताच्या काळातले दुःख आमच्यासाठी ते काहीच नाही. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 18व वचन. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि
18वं वचन मी वाचते. कारण मी असे मानतो की आमच्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्यापुढे आताच्या काळाची दुःखे ही काहीच नाही. आमेन. हालेलुया. आमच्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे ते आताच्या काळाची दुःख काहीच नाही. ही दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवनापासून ओढण्यासाठी आहे, देवापासून मागे खेचण्यासाठी आहे. तुम्हाला प्रश्न पडावा का अरे हे दुष्ट जी लोक आहेत किती खुश आहेत, ते देवाचं भय जरी धरत नाही तरी ते खुश आहेत, त्यांना भरभराट आहे, ते धनसंपत्ती त्यांच्याकडे भरपूर आहे, कोणत्याच गोष्टीची त्यांना कमतरता नाहीये, ते आनंदित आहेत, गर्वाने त्यांना वेढलेलं आहे. पण देवाला धन्यवाद, आम्ही देवाजवळ आहोत. देवाने आमचा उजवा हात धरलेला आहे आणि त्याने आमच्यासाठी मोठं गौरव प्रकट केलेला आहे. आणि म्हणून आत्ताच्या काळाची दुःख आमच्यासाठी काहीच नाहीये. जे गौरव आमच्यासाठी प्रकट होणार आहे आत्ताच्या काळाची दुःख. म्हणून तुम्ही कितीही तुमच्या जीवनात त्रास असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये दुःख असेल किंवा तुमचे शारीरिक वेदना असतील, तुम्ही पिडलेले असाल, पण देवाला धन्यवाद द्या, आत्ताची दुःख आमच्यासाठी काहीच नाहीये. कारण आम्हाला जे गौरव प्रकट होणार आहे ते सार्वकालिकाचं आहे. तिथं वेदना नाहीये. म्हणून आम्ही दुष्टाकडे पाहिलं नाही पाहिजे. म्हणून पुढं तो काय म्हणत आहे 25 वचन, आकाशात किंवा स्वर्गात मला तुझ्या वाचून कोण आहे. पुढं मी पृथ्वीवर तुझ्या वाचून मला कोणीच आणि पृथ्वीवर मी तुझ्या वाचून कोणाचीच इच्छा धरली नाही. नाही धनाची मी इच्छा धरली, नाही भरभराटची मी इच्छा धरली. बायबल सांगतो त्या स्वर्गात मला तुझ्या वाचून, तो स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो तर स्वर्गात मला तुझ्या वाचून कोण आहे आणि या पृथ्वीवर पण मी तुझ्या वाचून कशाचीच इच्छा धरली नाही. प्रेज लॉर्ड. पुढं काय सांगतोय तो, माझा देह माझं हृदय ही थकत आहेत, पण देव माझ्या हृदयाचं बळ आणि माझा सर्व काळचा वाटा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जरी माझा देह थकत आहे, कमजोर पडत आहे, हो जरीही माझ्या आयुष्याचे दिवस संपत आहे, पण माझ्या देव माझ्या हृदयाचं बळ आणि माझा सर्व काळचा वाटा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पृथ्वीत मला तुझ्या वाचून कोणी नाही, स्वर्गात मला तुझ्या वाचून कोणी नाही. जरी माझं हृदय थकल खचल, पण तू माझा सर्व कालचा वाटा आहे. प्रेज लॉर्ड. आणि कारण 27 वचन, कारण पहा जे तुझ्यापासून दूर आहेत ते नष्ट होतील, जे सर्वजण व्यभिचार करून तुझ्यापासून दूर जातात त्यांना तू नाहीसे केले आहे. म्हणजे देवापासून जे दूर केलेले आहे, देवाशी व्यभिचार केलेला आहे, देवाला टाकून त्यांनी दुसऱ्या गोष्टी निवडलेल्या आहेत. बायबल सांगतं की ते नाहीसे केले जातील. पण 28 वचन, परंतु देवाजवळ येणे मला उत्तम आहे, तुझी सर्व कामे मी वर्णून सांगावी, म्हणून मी प्रभू परमेश्वर याला माझा आश्रय केला आहे. देवाजवळ येणं आम्हाला काय आहे, उत्तम आहे. आणि देवाची सर्व कामे आम्ही वर्णून सांगावी, म्हणून त्या देवाचा मी काय केलेला आहे, आश्रय केलेला आहे. म्हणून आज तो स्तोत्र संहिता लिहिणारा एक म्हणत आहे की जेव्हा मी दुष्टाची भरभराट पाहिली, जेव्हा मी त्याची श्रीमंती पाहिली, जेव्हा मी त्याचं सर्व काही चांगलं पाहिलं, तेव्हा मी दुष्टाचा हेवा करू लागलो. आम्ही म्हटलं देवा, आम्ही एवढे प्रार्थनेत आहोत, आम्ही एवढं तुझ्यावर विश्वास ठेवत आहोत आणि सगळं मी रोज आम्ही भयात चालत आहोत, पण हे दुष्ट लोक किती आशीर्वादित आहेत, किती आनंदित आहेत, किती गर्वाने ते वेढलेले आहेत, जात जुलूम त्यांचं वस्त्र झालेलं आहे, वस्त्रांनी त्यांना आच्छादलेलं आहे, पण ते क्षणात खाचेत जात आहे, क्षणात ते नाशाच्या मार्गामध्ये आहे. म्हणून आज आम्ही देवाला धन्यवाद देऊया. जरी आमच्या जीवनात पीडा असेल, जरी आमच्या जीवनात दुःख असेल, जरी आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रत्येक गोष्टी आमच्या मनासारख्या होत नसेल, पण प्रभूला धन्यवाद, कारण की सर्व कालचा वाटा तो आमचा देव आहे. प्रार्थना करू. देवा धन्यवाद, आम्ही तुझे उपकार मानतो, तो आमचा सर्व कालिकाचा वाटा आहे. जे गौरव तू आमच्यासाठी प्रकट केलेला आहे, आत्ताची दुःख त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणून या दिवसामध्ये प्रभू तुझ्याबरोबर चालण्यासाठी, तुझ्यामध्ये राहण्यासाठी, तुझ्या इच्छाप्रमाणे जगण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी, तुझ्या वचनात राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर.
कारण पृथ्वीत आम्हाला तुझ्या वाचून कोण नाही आणि स्वर्गात तुझ्या वाचून देव नाही. आणि तू आमचा वाटा आहे, सर्व काळचा वाटा आहे. आज जे निराश आहे, दुःखी आहे, त्रासात आहे, पिडले जात आहे, प्रभू तुझ्या ह्या वचनाद्वारे ते सांत्वन पावत आणि तुझं सार्वकालिकाचं गौरव त्यांच्या जीवनात प्रकट हो. प्रभू येशूच्या नावात या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. जे त्रासात आहे त्यांना मोकळीकता दे, दीर्घ आयुष्य आणि चांगली तब्येत दे, आरोग्य दे. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करतो. आमेन. थँक्यू जी.